आज आपण पाहणार आहोत HSW एम्ब्रॉयडरी मशीन जी सावित्री मोगले यांची रुद्रावी फॅशन्स या ठिकाणी जत या ठिकाणी आपण मशीन दिलेलं आहे। तर त्यांचा प्रवास कसा झाला, त्यांचं फॅशन डिझायनर पासून एम्ब्रोप्रेनियरचा प्रवास कसा झाला हा आपण पाहणार आहोत। तर चला जाऊ आपण HSW एम्ब्रॉयडरी मशीन एम्ब्रोप्रेनियर सावित्री मोगले यांच्याकडे। नमस्कार, मी सावित्री अजित मोगले। मी प्रॉपर राहते जत या गावात। जत या गावात आमचं JIT कम्प्युटर्स म्हणून आमचे कम्प्युटर क्लासेस आहेत। त्यातच मी आता स्टार्टिंगला नवीन एक चालू केले, मशीन एम्ब्रॉयडरी, कम्प्युटराइज्ड मशीन एम्ब्रॉयडरी स्टार्ट केले। माझं लग्ना अगोदर फॅशन डिझायनिंग झालेलं आहे। मग त्यानंतर एक 10 वर्षाच्या गॅप नंतर आता मी परत त्या फील्डमध्ये परत चालू केले। रील्स बघता बघता मला HSW मशीन बद्दल माहिती कळाली। मग त्यामध्ये मला वाटलं की आपणही घेतलं तरी आपला चांगला व्यवसाय छान होईल, त्याला अजून एक काहीतरी साईड बिझनेस स्टार्ट करता येईल असं हे विचार आलं। मग त्याबद्दल मी माझ्या मिस्टरांशी बोलले। HSW मशीन बद्दल एन्क्वायरी करत होते। मग ते एन्क्वायरी करता करता मला HSW मशीनचे डीलर कोण आहेत, कुठं भेटतील असं विचार करत करत जवळपास कुठलं मिळेल म्हणल्यावर सांगली हे दिसलं। त्यात अमोल तामणकर सरांचं नाव मला सापडलं। सरांशी मी थोडंसं कॉन्टॅक्ट वगैरे करून त्यांना मशीन बद्दल माहिती वगैरे विचारले। मग आम्ही मशीन बद्दल थोडीशी चौकशी वगैरे केली, सगळं केलं। मग तामणकर सरांनी पण सांगितलं सगळ्या गोष्टी की ह्यानुसार तुम्हाला सबसिडीही मिळू शकते। मग त्या सबसिडीमध्ये तुम्ही काय काय करू शकताय, महिलांसाठी काय काय त्याचे फायदा आहेत, काय नाही ते। मग त्यानुसार मला सगळ्या गोष्टी कळाल्या। मग आम्ही निर्णय घेतला की आम्ही HSW मशीन घ्यायचं। नमस्कार, मी अजित मोगले। मी असिस्टंट प्रोफेसर प्लस जत येथे JIT कम्प्युटरचे कम्प्युटर क्लासेस मी MSCITचे घेतो। तर ज्यावेळेला माझं लग्न झालं, लग्नानंतर काही वर्ष बेबीज हे ते त्यामध्ये काही दिवस गेले। त्यानंतर मॅडमचे जे सुप्त गुण होते, जसे की वर्क करणे किंवा शिलाई करणे, ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या थोड्याशा निदर्शनात आल्यानंतर वाटलं की बाबा ह्याच्यामध्ये आपण करिअर पण करू शकतो। म्हणून काय केलं की बाबा तुम्ही असं काहीतरी नवीन चेंजेस करा, जेणेकरून आपल्याला आपला इन्कम सोर्स तर आहेच, प्लस त्याबरोबर आपण काही वेगळं काही करू शकतो का म्हटलं। त्याबद्दल मग ऑनलाईन वरती सर्च केलं आणि काही व्हिडिओज वगैरे पाहिल्या। त्यात थोडंसं HSW जी मशीन आहे त्याबद्दल माहिती मिळाली। तर तशा पद्धतीनं मग काही गव्हर्नमेंटचे स्कीम होते, जसं की आपण ज्याला लोन जे म्हणतो किंवा सबसिडी, त्याच्यातून आपल्याला हे मशीन मला मिळाली आणि जवळपास सबसिडी 75% मला मिळाली। आता जवळपास वर्ष होत आलं आणि निम्म्यापेक्षा जास्त अमाऊंट आपण त्यामध्ये कव्हर केलेल्या मशीन मधून। आता मॅडमला पण त्यांचा वेळ खूप व्यवस्थित जातोय, प्लस एक इन्कम सोर्स, दोन्ही गोष्टी त्यामधून आमच्या कव्हर होतात। मग अशी मी तुम्हाला बोललेच की माझं इंटरेस्ट थोडंसं फॅशन डिझायनिंग मध्ये जास्त असल्यामुळं मी असंच नेटवर सर्च करत असताना मला एम्ब्रॉयडरी मशीन बद्दल माहिती कळाली। मग मशीन नेमकं काय आहे, कसं आहे, हे असंच माहिती घेत कळालं की मशीन बद्दल काय काय असते, काय नाही ते। एकदा सांगलीला जाऊन भेट दिली। मग तिथं मशीन बघितली, ते मशीन कसं ऑपरेट होतं, काय नाही। मग ते मशीन बद्दल थोडीफार माहिती दिली सरांनी। मग त्यावेळेस थोडंसं बरं वाटलं की मशीन आपल्याला आपण ऑपरेट करू शकतो, की घर बसल्या ठिकाणी ज्या बायकांना काही करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे खूप एक चांगलं साधन आहे की मशीन कसं आपण हँडल करायचं, कसं वापरायचं, काय ते सगळं सरांनी आपल्याला व्यवस्थितरित्या सांगतात। मग त्यामुळं मग मी विचार केला की आपण मशीन घेतलं तर बरं होईल। मग मशीन घेतलं आम्ही। मशीनमध्ये आता मला व्यवस्थित प्रकारे छान डिझाईन करता येतात आणि मग परत त्याबद्दलच मशीनमध्ये एम्ब्रॉयडरी अगदी एकदम परफेक्ट होते, कुठलेही प्रॉब्लेम येत नाहीत। मशीनमध्ये फिनिशिंग वगैरे अगदी मस्त येतात। किंवा आणखीन दुसऱ्या तिसऱ्या मशीन कंपनीचे आहेत मशीन, त्याच्यानुसार सुद्धा कम्पेअर केलं तर HSW मशीन जी आहे ह्याचे जे फिनिशिंग आहे एकदम व्यवस्थित आहे आणि एम्ब्रॉयडरीचे जे वर्क आहे अगदी नाजूक, खूप सुंदर होतं वर्क।
त्यामुळं मी HSW मशीन घ्यायचा आम्ही विचार केला. ह्या मशीनमध्ये मी वर्क केलेले काही डिझाईन्स दाखवते तुम्हाला. जसं की हा पिकॉकचा डिझाईन आहे. हा डिझाईन आता अगदी खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. अजून भरपूर प्रकारचे वर्क केलेले डिझाईन्स आहेत आपल्याकडं. ज्या कस्टमरनी माझ्याकडनं वर्क करून घेतला त्यांचा रिव्ह्यू आलेला आहे मला की मॅडम तुमच्या केलेल्या मशीनचा वर्क अगदी खूप छान होतो कंपॅरिझन करता दुसऱ्या मशीनचे. मग त्यामध्ये ह्या जे वर्क केलेले ब्लाऊज आहेत अगदी सगळ्यांना खूप आवडलं आणि वर्क ज्या माझ्याकडनं करून घेतल्यात त्यांच्या थ्रू अजून माझ्याकडं भरपूर कस्टमर आलेत की मॅडम तुमचं वर्क केलेलं फिनिशिंग वगैरे खूप छान आहे. अगदी मशीन वर्क खूप मस्त होतो ह्याच्यात आणि फिनिशिंग वगैरे खूप छान येते. आणि विथ माझं फॅशन डिझायनिंग झालेलं असल्यामुळं अजून एक फायदा झाला की कस्टमरचे ब्लाऊजही माझ्याकडे भरपूर वाढलेत स्टिचिंगसाठी. HSW मशीन ही सगळ्यांसाठी खूप योग्य आहे. माझं मत आहे की ज्या महिलांना मशीन आता घ्यायचं आहे किंवा त्यांच्या मनात अशी भीती असेल की मला हे वापरता येईल का नाही, कसं करू शकते मी, तर माझं मत आहे की सगळ्यांना ही मशीन हा वापरता येईल. अगदी सोपं आहे, छान आहे आणि मशीन बद्दल कुठल्याही तक्रार नाही. आणि तामणकर सरांचं सपोर्ट पण खूप छान आहे. कधीही काही एरर आलं केलं ते मी इथनं फक्त व्हिडिओ कॉल केला की तिथनं मला त्यांनी सगळं सपोर्ट करतात की कसं ऍडजस्ट करायचं, काय करायचं, कुठं गेले की काय एरर येते ते कसं काढायचं. एका फोन कॉलवर माझे सगळे काम होतात. आणि मग सरांचं सर्व्हिसिंगला पण ते मी येतात, सर्व्हिसिंग पण खूप छान देतात. आणि काही जरी अडचण आलं सरांना एक फोन केलं की सरांना लगेच त्यांनी त्यांचे माणूस पाठवतात की काय झालं काय नाही ते व्यवस्थित चेक वगैरे करून जातात, सर्व्हिसिंग करून देतात. त्यामुळे सरांचाही खूप छान सपोर्ट आहे. तामणकर सरांचेही खूप धन्यवाद. आणि मशीन खूप छान आहे. ज्या महिलांना घ्यायची इच्छा आहे त्यांनी अवश्य घ्यावी. खूप चांगला मशीन आहे. त्याबद्दल मेन म्हणजे काय, तुमचा फावला वेळ खूप चांगल्या कामासाठी उपयोगी होईल. मला ना CMEGP प्रोग्राम म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम सबसिडी ह्याच्यातर्फे ना लोन कसं घ्यायचं किंवा महिलांसाठी काय काय स्कीम आहे त्याबद्दल माहिती कळाली. त्याबद्दल मला त्यामध्ये मला सबसिडी ही मान्य झाली. आणि हे सगळं व्यवहार मी बँक ऑफ बडोदा मधनं केले. बँक ऑफ बडोदाकडनंही खूप सपोर्ट मिळाला. कुठलेही मला प्रॉब्लेम नाही आले. लोनही लवकर पास झाला. त्यामुळे बँक ऑफ बडोदाचेही धन्यवाद, CMEGPचाही धन्यवाद. आणि त्याचबरोबर मला घरातनं जे सपोर्ट दिले म्हणजे सासू सासरे नवरा ह्या सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहिलं सावित्री मोगले एम्ब्रोप्रेन्युअर कशा झाल्या. आज रुद्रावी फॅशन जत तालुक्यामध्ये आपलं नाव कमवत आहे. महिलाला त्यांचं उत्पन्न तुम्ही बघताय 40 ते 50 हजार रुपये व्यवस्थित कमवू शकतात. आपलं घर काम सर्व सांभाळून. सो फॅशन डिझायनर पासून एम्ब्रोप्रेन्युअरचा प्रवास त्यांचा शक्य झाला सर्व घरच्या मंडळींच्या मदतीनं आणि त्यांच्या अतिशय कष्टाच्या आणि प्रयत्नामुळेच. आजही तुम्ही स्वतः देखील हा बिझनेस चालू करू शकता आणि या सर्व महिलांप्रमाणे एम्ब्रोप्रेन्युअर बनवू शकता. यासाठी तुम्हाला 35% पर्यंत अनुदानाची शासनाची योजना जी आहे त्यामध्ये आम्ही सर्वतोपरी मदत करू. तसेच बजाज फायनान्स, क्रेडिट कार्ड यावर आपल्याला EMI देखील करता येतो. तर त्वरा करा, आजच भेट द्या. SV ताम्हणकर, मारुती चौक, सांगली आणि माणिकबाग, पुणे. धन्यवाद.